पक्षप्रवेश झाला याच्यामध्ये शिवसेने. सॉरी सर. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे समन्वयक, जिल्ह्याचे संघटक विशालजी बोंगाले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि निश्चित ज्या पद्धतीने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिंदेसाहेब करतात, त्याच्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे. त्यांची विकासाची दृष्टी आणि त्यांची काम करण्याची पद्धत यामुळे हजारो युवक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करायला तयार आहेत. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि निश्चित शिवसेनेमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देण्याचं काम निश्चित या ठिकाणी केले जाईल. आणि जिल्हा प्रमुख म्हणून आज त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. हो, आज प्रवेश सोहळा झाला, याबद्दल काय प्रतिक्रिया, अजून काही तुमचे पुढील कामे कशी होतील? निश्चित आता आमची काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राने बदलली. आमचा मुख्यमंत्री 18 तास काम करणारा मुख्यमंत्री आहे. आणि उपमुख्यमंत्री असून सुद्धा सामान्य कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेचा शाखा प्रमुख या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा संघर्षमय प्रवेश केला, त्याला कार्यकर्त्याच्या भाग्यात चांगल्या पद्धतीने माहिती, म्हणून निश्चित त्यांच्या नेतृत्वात चांगलं काम, चांगलं युवकाचं संघटन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार. अजून काही कार्यकर्ते तुमच्या याच्यात आहे का संपर्कात? भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणारे, हळूहळू आम्ही सगळ्यांना संघटनेमध्ये समाविष्ट करून घेऊ. ठीक आहे. जाता काय संदेश द्याल? सांगितलं ना, ज्या ठिकाणी स्वाभिमान आहे, ज्या ठिकाणी बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, त्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी काम केलं पाहिजे. चला, काय सांगणार भाऊ? भावना हीच आहे की जसं की आपण आजकाल टी व्हीवरती बघताय, ऑपरेशन टायगर झालं, 6 खासदार फुटले म्हणून कुठले तरी नेते आता दौऱ्यावर निघालायत. पण मी जी गोष्ट बघून, ज्या गोष्टींना प्रेरित होऊन इथपर्यंत आलोय, शिवसेनेमध्ये घुसलोय, ती एकच गोष्ट बघितली की एकनाथ शिंदे साहेब दिवसाचे 18 तास प्रवास करता, लोकांना जोडता आपल्याशी. श्रीकांत साहेब कुठलीही निवडणूक नसताना ते इतक्या लोकांशी भेटत आहेत, त्यांचे दौरे होत आहेत. ही गोष्ट कुठेतरी एक पॉझिटिव्ह संकेत देते कार्यकर्त्यांसाठी की आपण इकडे जाऊन काम केलं तर आपल्या कष्टाचं चीज होईल आणि पक्षात शिवसेना ही महाराष्ट्रात घरोघरी पोहोचेल. एवढीच एक इच्छा होती, म्हणून हे सगळे लोक आज माझ्यासोबत शिवसेनेमध्ये आले. पुढील दिशा काय असणार आहे आपली? पुढील दिशा आम्ही ठरवू. पुढील दिशा भाऊ सांगितली.